नमस्कार मंडळी. मी ना खूप दिवसापासून एक रेसिपी बनवायचा प्रयत्न करत होते, पण इतकी भीती वाटत होती की ती व्यवस्थित येईल का, चुकेल का, म्हणजे इतकी भीती वाटत होती. पण आज लास्ट म्हटलं नाही, आज आपण बनवायचीच. तर मी आज बनवायला सुरुवात केली. तर 2 चम्मच आपण हे तूप घेतलेलं आहे. हे आपण आळलेलं घ्यायचं नाही, असंच बिना आळलेलं तूप घ्यायचं आपल्याला 2 चम्मच. ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी बेसन. बेसन छानपैकी हलवायचं आहे आपल्याला. चांगलं आपल्याला एकदम मस्त हलवून घ्यायचं आहे. तुपामध्ये छानपैकी भाजून घ्यायचं. एकदम कमी गॅसवरती आपल्याला भाजायचं आहे. तर ह्याच्यामध्येच आपल्याला 1 वाटी घालायचा मैदा आणि बेसन हे दोन्ही पण चाळून घेतलेलं होतं. आता हे दोन्ही पण आपण छानपैकी एकदम मस्त भाजायचं आहे तुपामध्ये. एकदम कमी गॅसवर एकदम सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे. याला भाजायला कमीत कमी 10 ते 9 मिनटं लागू शकतील, पण आपल्याला हे कमी गॅसवरतीच भाजायचं आहे. जास्त आपल्याला तूप नाही वापरायचं. आपल्याला 2 चम्मच तुपामध्येच आपल्याला हे सगळं करायचं आहे. आता हलका हलका आपल्याला मस्त बेसनचा आणि रव्याचा वास यायला लागलेला आहे. आपण हलवत राहायचं. छानपैकी आपण ह्याला मस्त मध्ये भाजून घ्यायचं आहे. आता हे छानपैकी आपलं पीठ पूर्ण भाजलेलं आहे. त्याचा कलर पण बघा किती चेंज झालेला आहे. आता आपण ह्या स्टेपला ह्याला बंद करायचं आहे. आता आपल्याला ना मंडळी पुढची प्रोसेस करायची आहे. खूप छान वास येतो एकदम मस्त. चला आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर हे आपलं झालेलं आहे. आता आपण चला चासणी बनवूया. आपल्याला 1 वाटी साखर, त्याच्या अर्धी वाटी आपल्याला पाणी. आता हे छानपैकी कमी गॅसवरती एकदम ढवळत राहायचं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 लिंबूचा रस घालायचा आहे आणि थोडंसं आपल्याला कलर घालायचा आहे छान दिसण्यासाठी. आपल्याला असंच हलवत राहायचं आहे. आता आपण बघूया पाण्यामध्ये घालून आपलं झालंय का. हा गोळी होती का नाही आपल्याला बघायची आहे. हां, आपलं हे झालेलं आहे परफेक्ट. छानपैकी आपली गोळी होते. आता ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला नाही करायचं. आता आपण गॅस बंद करायचा. आता हे आपलं खायला आधीच तूप लावून ठेवलेलं होतं आपण. आता आपण ह्याच्यामध्ये ओतायचं आहे. ओतून आपल्याला हे 10 मिनटं गार होऊन द्यायचं आहे. गार झाल्यानंतर आपण मग ह्याची दुसरी प्रोसेस चालू करूया. आता मंडळी बघू आपलं हे होतंय का. बापरे, जमलं. आता आपल्याला हाताने करायचं आहे. आपल्याला जेवढं वेळ तेवढं जेवढं होतं आहे आपल्याला एवढं हाताने आपल्याला करायचं आहे. खूप होतंय, जास्त आहे खूप, असं म्हणजे खूप असा त्रास होतोय करायला.
गणपती बाप्पा मोरया. आता आपण ह्याला थोडं घुसून ह्याच्यावर थोडा आटा टाकून आपल्याला असं करत राहायचं आपल्याला. एकदम हे सावकाश करायचं आपल्याला, गडबड नाही करायची, नाहीतर आपले सगळे धागे तुटतील. एकदम सावकाश करायचं आपल्याला. आपले लच्छे बघा एकदम मस्त, आपले धागे एकदम एकसारखे झालेले आहेत. पूर्ण धागे एकसारखे, पूर्ण आपले लच्छे एकसारखे झालेले आहेत. आता बघू आपण ह्या वाटीमध्ये हे काय लच्छे आहे ते आपण जास्त आपल्याला दाबायचं नाही, ह्याला हलकंसं परफेक्ट आलेत मंडळी बघा. हे असंच आपण अजून देवाला करूया. मंडळी आज मी खरंच खूप खुश आहे. कुठली जर आपण गोष्ट एखादी करतो आणि ती एकदम छान झाली, सक्सेसफुल झाली, तर इतकं ते मनाला शांती, एकदम छान वाटतं ना, खुश. तेच आज माझं झालं. मी खूप खुश आहे मंडळी, कारण का आज मी खूप दिवस सोनपापडी करायचं म्हणत होते, पण भीती वाटत होती मला जमेल का नाही. आणि पहिल्यांदाच पण खूप छान बनली आहे मंडळी सोनपापडी. खरंच खूप छान बनली. एकदम धागे एकदम वेगळे झालेले. खरंच खूप छान बनलेली आहे मंडळी. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला, खूप मेहनत आहे याला मंडळी. जर माझा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.